ना पेढे ना फटाके ना ढोल ताशांचा गजर. समोर एक तुटकी ताडपत्री, रानातलं ऊन, मळकटलेल्या सदऱ्यावर बांधला जाणारा एक साधा फेटा आणि खांद्यावर घोंगडं. अचानक एका दुपारी निकाल लागतो आणि मेंढपाळाचा मुलगा थेट देशाचा IPS अधिकारी बनतो. त्याचा आनंद साजरा करतानाचा हा क्षण. बरोबर ओळखलं, ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या बिरदेव डोणेची. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या यमगे गावचा हा मुलगा. घरात अत्यंत गरिबी. त्याचे आई वडील शेतमजुरी करायचे. स्वतः बिरदेवही ट्रॅक्टरवर खडी दगड भरण्याचं काम करायचा. त्याचं इंग्रजी कच्चं होतं, पण जिद्द पक्की होती. बुके नको, पुस्तके द्या असं तो म्हणायचा. ज्या वयात मुलं AC मध्ये बसून गेम खेळतात, त्या वयात बिरदेवने अनवाणी पायांनी काट्याकुट्यांचा रस्ता तुडवलाय. घरात वीज नव्हती म्हणून शाळेचा अभ्यास घराच्या व्हरांड्यात बसून केलाय आणि याचंच फळ म्हणून 151वी रँक मिळवून तो UPSC उत्तीर्ण झाला आणि IPS बनला. अशक्य वाटणारं स्वप्न त्याने सत्यात उतरवलं. त्याच्या आईला तर आजही माहित नाहीये की तिचा मुलगा IPS म्हणजे नेमकं काय बनलाय. तिला फक्त एवढंच माहिती आहे की आपला बाळ मोठा साहेब झालाय. ज्या मुलाला एकेकाळी पोलीस स्टेशन मध्ये दादही मिळाली नव्हती, तोच मुलगा आज IPS झालाय. याचीच जाण ठेवून बिरदेव म्हणतो की सामान्यांची फक्त एकच अपेक्षा असते की कुणीतरी त्यांचं ऐकून घ्यावं आणि म्हणून मी लोकांचे ते 2 कान बनेन. 18 विश्व दारिद्र्य 5वीला पुजलेलं असतानाही जिद्दीच्या जोरावर ज्याने आपल्या कुटुंबाचं नशीब कायमचं बदलून टाकलं, ज्या पोराने ताडपत्रीच्या झोपडीत राहून उन्हात राबून दिल्ली गाठली, तो बिरदेव डोणे कुठल्याही इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर इतका जिद्दी, इतका चिकाटी असलेला पोरगा यमगे विद्या मंदिर या मराठी शाळेत घडलाय. हो, IPS बिरदेव डोणे हा मराठी शाळेत शिकलाय.